प्रधान यांच्यानंतर विरोधकांकडून गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली गेली आहे। इथेनॉलच्या घोळावरून विरोधक आक्रमक झालेत। उद्धव ठाकरे यांनी गडकरींचा खड्डा मंत्री असा उल्लेख केला, तर सपकाळांकडून सुद्धा गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली गेली। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे, इथेनॉल वरती बोलतायत ते। नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे। सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉल युक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्याची एकीकडे वाट लावली, तर दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेपाप पैसा हा कमवलेला आहे। एकीकडे हा भ्रष्टाचार आहे, तर दुसरीकडे नागरिकांना छळणं आहे। त्यामुळे या देशामध्ये एक मोठं स्कॅन्डल हे इथेनॉलच्या अनुषंगाने झालेलं आहे आणि या इथेनॉलचं कांड करणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मंत्री आहे।